काय रे? सर, मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीचे आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आहे, कसं पाहता, काय सांगा? मराठा समाजाला न्याय मिळावा, आरक्षण मिळावं या भूमिकेचं समर्थक भारतीय जनता पार्टी आहे। किंबहुना आताही मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनामध्ये मराठा समाजालाच अधिकच न्यायिक मिळावं या त्यांच्या मागणीला सभागृहामध्ये मी स्वतः आणि आम्ही सगळ्यांनी समर्थन दिलं आहे। आणि म्हणून समाज जी मागणी मागतोय त्याला पूर्ण करण्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया होणं आवश्यक आहे। आणि या कायदेशीर प्रक्रियेला पूर्ण करण्याचं काम मनोज जरांगे यांनी सुद्धा हे मान्य केलं होतं। त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीच न्यायिक टिकणारं आरक्षण दिलंय। आणि त्यामुळे न्यायिक समाजाला आरक्षण देणाऱ्या देवेंद्रजींवर असे बिनबुडाचे आरोप करणं हे आम्हाला मान्य नाही, ते असमर्थनीय आहेत। समाजाला न्याय आपण मिळवून देऊ हीच भूमिका या सरकारची आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाकडे शपथ घेऊन आताच 10% टिकणारं आरक्षण दिलंय। अन्य जे विषय प्रलंबित आहेत ते प्रलंबित विषय सुद्धा चर्चेतनं सुटले जाऊ शकतात, सोडवले पाहिजेत। या सगळ्यामध्ये कुठलाही राजकीय रंग आणणं हे मराठा समाजाला मान्य नाही। मराठा समाज राजकारणाच्या विरहित राहून समाजाला न्याय मिळण्याच्या भूमिकेवरच काम करतोय। आणि म्हणून या बाबतीत राजकारण करता कामा नये हीच समाजाची भूमिका आहे। विषप्रयोग करण्याचा, सलाईनच्या माध्यमातून विषप्रयोग करण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केलेला आहे, असं देखील त्यांनी म्हटलं। आरोप तद्दन बिनबुडाचे आणि खोटे आहेत, याचं समर्थन होऊ शकत नाही। माननीय उपमुख्यमंत्र्यांवर कोणीही बोलताना गांभीर्याने बोललं पाहिजे। देवेंद्रजींचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास हा कुठेही अद्वा तद्वा गैर पद्धतीने वितुष्ट निर्माण करणारं अशा पद्धतीचं सोडाच ते कधीच केलं नाही। पण संविधान आणि कायदा याच्या पलीकडे ते कधी बोलतच नाहीत। आणि म्हणून त्यांच्यावर अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप आम्ही फेटाळतो, त्याचं असमर्थन करतो, किंबहुना त्याचा निषेध करतो। मुंबईकडे येण्याचा अधिकार तर सगळ्यांनाच आहे। जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या, आमच्या समाजांच्या मागणीच्या चर्चेसाठी यायचं सादर आमंत्रणच आहे। देवेंद्रजी सुद्धा स्वतः मराठा समाज